जगातील अनेक व्यक्ती तुमच्या कलेतील शिक्षणाचा उपयोग काय म्हणून विचारतील। जोपर्यंत तुम्ही कलेतून काही मिळत नाही तोपर्यंत त्यांना विश्वास बसणार नाही, परंतु तुम्ही कलेचे साधन म्हणून तुम्हाला जे आवडते ते निश्चित करत राहा। त्यातून मिळणारे समाधान तुम्हाला खरी आनंद देईल, अशी भावना जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी आज व्यक्त केली। भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो अमरावती कार्यालयातर्फे भारत स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा अभियानानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दी कॉलेज ऑफ एनिमेशन बायो इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर या महाविद्यालयासोबत या कार्यक्रम आयोजित केला होता। या प्रसंगी अपर्णा यावलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। त्यावेळी विद्यार्थ्यांनी संवाद साधताना त्या बोलत होत्या। विद्यार्थी म्हणून अभ्यासक्रमातील गोष्टी शिकताना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शिक्षण घेतले पाहिजे, असेही त्यावेळी म्हणाल्या। महाविद्यालयाचे संस्थापक संचालक व प्राचार्य प्रतियश कलाकार विजय राऊत यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्रशासनाला कलेतून आपण सहाय्य करायला हवे, असे मत विजय राऊत यांनी व्यक्त केले। कला जोपासताना सामाजिक विषयाची ठेवल्याने कलाकृतीचे एक नवा आयाम मिळतो, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिले। 2 विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा देखील घेण्यात आला। यावलकर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले। परीक्षण म्हणून ज्येष्ठ व्यक्तिमत्व गोपाल उताने व सहाय्यक प्राध्यापक अंकुश कडू यांनी काम पाहिले। यावेळी गोपाल उताने यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व या विषयावर मार्गदर्शन केले। महाविद्यालयाने उपप्राचार्य निखिल राऊत यांना सहकार्याने स्पर्धा नियोजन करण्यात आले। केंद्रीय संचार ब्युरो पुणेच्या शिल्पा पोफळे यांनी या प्रसंगी प्रास्ताविक केले व केंद्रीय संचार ब्युरो अमरावतीचे शशिकांत पटेल यांनी आभार प्रदर्शन केले। द स्ट्रिंग कॉर्पोरेशन न्यूज अमरावती।